नाशिकच्या सिडको अंबड परिसरातील दातीरमाळा भागात असलेल्या एका कंपनीत सुमारे 5 लाख रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे आणि ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। विशेष म्हणजे यापूर्वी देखील याच कंपनीत 5,80,000 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची घटना घडली होती। मिळालेल्या माहितीनुसार वैभव कापडणे याच्या मालकीची पॉवर कॅप इंडस्ट्रीज कंपनी आहे। मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कंपनीच्या समोर असलेल्या इलेक्ट्रिक बोर्डमध्ये वायर लावून ग्राइंडरच्या साहाय्याने पत्रा कापून चोरट्यांनी कंपनीची आत प्रवेश करून स्क्रॅप व कॉपर असे एकूण सुमारे 5 लाख रुपयाचा मुद्देमाल चोरून नेल्याची माहिती कंपनी मालक वैभव कापडणे यांनी दिली होती। सकाळी 8:30 वाजेच्या सुमारास कंपनीचे कामगार आल्यानंतर सदरचा प्रकार लक्षात आल्यानंतर कामगारांनी त्वरित कंपनीचे मालक यांना फोन करून संपर्क साधला। घटनेची माहिती मिळताच चिंचोळे पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी दाखल होत घटनेची माहिती घेतली। याबाबत अज्ञात चोरट्याविरुद्ध चिंचोळे पोलीस चौक्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करीत आहेत। होणार आहे वैभव भास्कर कापडणे। मी त्याचे वडील आहे। बरं, तुमचं नाव काय? माझं भास्कर काशीनाथ कापडणे। बरं, काय घटना घडली? की आता रात्री कधी चोरी झाली कळालं नाही। आम्ही माणसं आले कामावर, त्यांनी आम्हाला सांगितलं की पत्रा काटा आहे, चोरी हो गए। तर शटर उघडलं नव्हतं त्यांनी, परत मध्ये आले उघडलं, बघितलं सगळे इथं असता कॉपरचे वायर बंडल तिकडं पत्रा कापून सगळं स्क्रॅप कॉपर नेलं। इथल्या ज्या सेम असं मोठ्या बॉबिन असतात त्याच्यात कॉपर भरलेलं होतं, तर ते नेलं सगळं। परत वरती होतं तिथलंही नेलं। स्क्रॅप गोणी होती 40-50 किलोची, ती नेली। परत तिथं कोपऱ्यात कॉपर लपवलेलं होतं आम्ही, म्हणजे कामाचंच कॉपर होतं भरून ठेवलेलं। तर ते बॉबीनं उचलून नेलं, बाहेर नेलं, तोडून कॉपर काढून पळाले। बरं, अशी माहिती मिळते की तुमच्या कंपनीमध्ये याच्या आधी पण चोरी झालेली? हो, 2 महिन्यापूर्वी, म्हणजे आता 29 तारीख येईल ना, 29 तारखेला 2 महिने पूर्ण होतील। तरी पोलीस लोकांनी काहीच नाही। आम्ही वारंवार त्यांना कॉन्टॅक्ट केले, फोन केले, पोलीस स्टेशनला जाऊन आलो। ते शेवाळे सर म्हणून त्यांच्याकडे पहिली केस त्यांच्याकडे दिलेली, ते म्हणता आम्ही तपास करतोय, आमची माणसं फिरत आहे। पण हे जर असा आवाढव्य कारभार आहे यांचा असा चालेल बोंबाड कारभार, तर आम्हाला फाशी घेतल्याशिवाय मेलं शिकायचं झालं नाही। बरं, तुमचं किती लाखाचं नुकसान, किती माल गेला आहे मुद्देमाल? 5,80,000चं गेलं, आता जवळजवळ 4-5 लाखाचं गेलेलं आहे। लोकशास्त्र न्यूजसाठी बंटी आढाव, अंबड।